त्यांनी क्रिकेट खेळले. एकोणपन्नास वय आहे आणि एखाद्या नवख्या खेळाडूला लाजवेल असे चतुराई चपळाई त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळाली आहे. जयद्रथ पाटील सर, फक्त विनंती आहे 30 सर्कलच्या बाहेर उभे राहू नका, नो बॉल दिला जाईल. त्यांचा संपूर्ण मित्रबळ आमच्यासमोर जोडला जातोय. मॅच स्पीडअप करा. यानंतरची मॅच क्रांती फायटर्स वर्सेस रविराज ज्वेलर्स विटा. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल, कॅप्टन आपण रेडी राहायचे. दोन्ही टीमच्या खेळाडूंना तयारीत राहायची विनंती केली जाते. यानंतर आपण पाहतोय चांगला बॉल पाहायला मिळाला. कमालीची बॉलिंग क्रांती फायटर्स आणि रविराज 11 विटा या दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल आपण रेडी राहायचे. यानंतर आपल्या दोघांमध्ये मॅच इथे मैदानामध्ये खेळवली जाईल. हो, यावेळी आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवर येत नाहीये, डॉट बॉल येतोय. यावेळी चांगला फटका खेळलाय, इम्प्रोवाइज केला, परफेक्ट मिडल, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. यावेळी अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. हो 7 धावा स्कोर कार्डवर. वा, चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला. बॅटर पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. बेसिक्स ऑफ क्रिकेट आपण जर पाहिलं तर तुम्ही शरीराच्या जेवढा जवळ बॉल खेळाल तेवढा चांगला मिडल होतो आणि शरीरापासून जेवढा दूर राहील. यावेळी अक्रॉस दी बॅट फटका खेळला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पकडतील कॅच, सुंदर जेल, फलंदाज फेल. इथे संघाला बसेल पहिला धक्का, पहिला करंट, पहिला हादरा. 7 धावा स्कोर कार्डवर, पहिला फलंदाज बाद. सन्मान्य मंदार सरांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला क्रांती फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रविराज ज्वेलर्स विटा. टॉस इथे संपन्न केला जातोय.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. यावेळी पुन्हा एकदा संधी असेल. ओ कॅच ड्रॉप होतोय. कॅच इथे मात्र निसटतोय. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर एक सिंगल धाव नोंदवली जाते. कॅच संधी होती इथे आणि कॅच पकडणं गरजेचं आहे. तुम्हाला जर सामने जिंकायचे असतील तर अशा प्रकारचे कॅचेस पकडणं फार गरजेचं आहे. लढावं लागेल. संघर्ष 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 करावा लागेल. संघर्षमय लढाई खेळावी लागेल. या स्पर्धेचा विजेता व्हायचा असेल तर तब्बल 71,111 रुपयांचं बक्षीस. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तब्बल 51,111 रुपये, तृतीय क्रमांक 31,111 रुपये, चतुर्थ क्रमांक 21,111 रुपये. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय या स्पर्धेच्या निमित्तानं मेक्सटेक अँड मायक्रोस्पेक कंपनीचे सन्माननीय साहेब हेड प्लांटेड सर राजेश कर्णक सर या ठिकाणी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सरांचं या ठिकाणी सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं तर साहेबांना विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी स्वराज्य ग्रुपच्या सदस्यांना विनंती करतो. यावेळी चेंडू उंच गेलाय. संधी असेल. पकडली जाते कॅच. सुंदर झेल इथे फलंदाज होतोय फेल. विकेटचं पतन. सचिन खताळ साहेबांच्या वतीने या ठिकाणी प्राइज डिक्लेअर केलं जाते. पहा आता ज्या प्रकारे झेल क्षेत्ररक्षकाने पकडला अगदी सेम टू सेम क्लोन अगदी कॉपी पेस्ट झेल जर जयद्रथ पाटील सरांनी पकडला तर 1,111 रुपयांचं बक्षीस रोख दिलं जाईल. मात्र त्यासाठी साहेब त्यांच्याकडे कॅच आला पाहिजे आणि तो कॅच मारणाऱ्या फलंदाजासाठी देखील बक्षीस घोषित करावं लागेल. 18 धावा स्कोर कार्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा संधी असेल. यावेळी देखील पकडली जाते कॅच. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेट. लागोपाठचा दुसरा धक्का. अठरा धावा स्कोर कार्डवर आहेत. विकेट हॅट्रिकची संधी आणि पकडली जाते कॅच. विकेट हॅट्रिक पूर्ण. या षटकामध्ये कमालीची बॉलिंग केली जाते. वा. लागोपाठच्या 3 विकेट्स. दत्तात्रय यादव यांनी पकडलेला सुंदर झेल. लागोपाठच्या 3 विकेट्स. बंटी यांचं देखील कौतुक करावं लागेल. कमालीची बॉलिंग. 11 धावा जरूर आल्या पहिल्या 3 चेंडूमध्ये. त्यानंतरच्या 3 बॉलमध्ये 3 विकेट्स आल्या आहेत. 1,001 रुपयांचं बक्षीस बंटी यांच्यासाठी घोषित केलं जाते. सागरजी चव्हाण साहेबांच्या वतीनं असेल. सागर चव्हाण साहेबांच्या वतीनं 1,001 रुपये मी बक्षीस डिक्लेअर करतोय मित्रांनो.
मात्र जे कोणी बक्षीस जिंकते त्यांना विनंती आहे, ज्यांच्याकडनं बक्षीस आहे त्यांच्याकडनं येऊन घेऊन जा. त्यामध्ये माझा काही सहभाग राहणार नाही. मी फक्त घोषित करण्याचं काम करतोय. नाहीतर मॅच संपल्यानंतर माझ्याकडे येतील ते 1000 रुपये. अजून माझ्या मानधनाचा ऍडव्हान्स पण आलेला नाहीये. 18 धावा स्कोर कार्डवर, 4 विकेट्स माघारी परतल्यात. बंटी यांच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस. विनोदाचा भाग सोडा, मात्र बक्षीस लावणं देखील गरजेचं आहे. MS14 RJ 6427 क्रमांकाची गाडी आहे, वॅगनर गाडी आहे. ज्यांची कुणाची असेल त्यांना विनंती आहे, आपण गाडी जवळ लवकर या. गाडी पार्किंग मध्ये थोडीशी अडचण करत आहे. ओ यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. यावेळी देखील चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्वराज्य ग्रुप चषकाचा ब्रँडेड चौकार. अठ्ठावीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा मोठ्या प्रमाणावर येताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर धावसंख्या तब्बल 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. 29 बनवल्या गेल्या आहेत. वाह, कमालीचा बॉल. पंच या ठिकाणी कळत आहेत. इट्स अ नो बॉल. सर नो बॉल. येस, इट्स नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. वाह, इथे चांगला फटका खेळला. फ्री हिट बॉल होता, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पकडला, थ्रो देखील अगदी तेवढ्याच वेगाने केला, कारण क्षेत्ररक्षकाला माहित होतं नो बॉल आहे, फ्री हिट आहे. फ्री हिट बॉलवर आपण कॅच पकडले तरी धावा रोखणं गरजेचं आहे. 31 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 4 फलंदाज माघारी परत आहेत. या षटकामध्ये मात्र थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. बत्तीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज तयार. ओ, यावेळी संधी असेल. येस, इथे विकेटचं बदल. 5वा धक्का. 32 धावा स्कोर कार्डवर. 3 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वराज्य ग्रुप आयोजित गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा स्पॉन्सर्ड बाय मायक्रोस्पेक मेक्सटेक लेझर मार्किंग यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्रिकेट स्पर्धेचं सुंदर असं आयोजन. प्रथम क्रमांक तब्बल 71,111 रुपये, द्वितीय क्रमांक 51,111 रुपये, तृतीय क्रमांक 31,111 रुपये, चतुर्थ क्रमांक 21,111 रुपये. या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य तुषार शेठ साळुंके असतील, रुपेश शेठ बाबर असतील, मनोहर शेठ बोंडे असतील, सचिन शेठ गाडगे असतील, सागर शेठ चव्हाण असतील, सचिन शेठ फाळके असतील, सुरेश शेठ बाबर, विक्की शेठ यादव, महेंद्र शेठ गायकवाड, जयेंद्र शेठ पाटील आणि मार्गदर्शक श्री सुनील शेठ बाबर आहेत. त्याचप्रमाणे किरण शेठ कदम आहेत.
या सर्व आयोजक कमिटीनं घेतलेले कष्ट, मेहनत, परिश्रम इथे मात्र फळाला येताना पाहायला मिळत आहे. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय अतिशय चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून बक्षीस उपलब्ध झालेलं आहे, बक्षीस दाते सन्माननीय प्रकाश शेठ सूर्यवंशी साहेब आहेत, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री महेश शेठ कोरे साहेब आहेत, त्याचप्रमाणे श्री रामभाऊ शेठ जाधव साहेब आहेत, राजू शेठ कुलदे साहेब आहेत. सर्व बक्षीसदात्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे. ट्रॉफी सौजन्य आपण पाहतोय श्री सुरेश शेठ बाबर, त्याचप्रमाणे श्री आकाश शेठ सूर्यवंशी साहेबांचं देखील मनपूर्वक आभार. या स्पर्धेच्या निमित्तानं बॉल स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून लाभली आहे श्री जयेंद्र शेठ पाटील टच सेंटरचे सर्वेसर्वा आहेत आणि ते जयेंद्र शेठ पाटील साहेब या ठिकाणी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सरशिप आहे. म्हणजे कितीही बॉल हरवा, कितीही बॉल फेका, कितीही बॉल मारा, आतापर्यंत मला वाटतं जवळपास 100 बॉल गेलेले आहेत तरी देखील ते पाठीमागे हटत नाहीयेत. ते सांगतो तुम्ही मारत राहा, मी आणत राहतो, बॉल मारा तुम्ही, फक्त मोठी धावसंख्या उभी राहणे गरजेची आहे. त्यांचं देखील कौतुक आहे. सर्व बक्षीसदात्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं ना मित्रांनो तर सुंदर असं स्नेहभोजन, सुरुची भोजनाची व्यवस्था आहे आणि बॉलिंग मार्कवर देखील आपण पाहतोय जयेंद्र शेठ स्वतः बॉलिंग मार्कवर आहेत आणि त्यांची बॉलिंग जर आपण पाहिली तर खूप वर्षांनंतर बॉलिंग करतायत आणि त्यांचे सहयोगी मित्रपरिवार सचिन खताळ साहेबांच्या त्यांना प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. खतरनाक सुपला, वा वा वा, वॉट अ स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार. जयेंद्र शेठ पाटील थोडेसे चिंतेत आहेत. अशा प्रकारचे जर फटके खेळले तर मी गोलंदाजी करायची कशी. खताळ साहेब त्यांचे जवळचे मित्र आहेत आणि खताळ साहेबांसाठी म्हणावंसं वाटतं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. त्यांचे जवळचे मित्र आहेत आणि मित्राचं मित्रावर प्रेम असणं गरजेचं आहे. वा, इथे इनसाइड आउट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूपर्यंत येतील, चेंडूला अडवतील. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. थ्रो देखील गेलाय. कलेक्शन सुंदर आहे. दरम्यानच्या काळात 2 धावा स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. सर्व मित्र आहेत, सर्व खेळाडू एकमेकांचे जवळचे मित्र आहेत आणि मित्रत्वाची स्पर्धा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथे अपील आणि इथे विकेटचं पतन, 1000 रुपयांचं बक्षीस. आणि या विकेटचं वैशिष्ट्य काय आहे, विकेट आल्यानंतर त्यांनी अपील पंचांकडे नाही केली, इकडे बक्षीस लावणाऱ्या खताळ साहेबांकडे केली आहे आणि खताळ साहेबांच्या शुभ हस्ते 1000 रुपयांचं बक्षीस त्यांना ही इनिंग संपल्यानंतर लगेच वितरित केलं जाईल. मॅच संपायची वाट आम्ही पाहणार नाही आणि ते बक्षीस मिळाल्यानंतर लगेच बाहेर जाऊन खर्च करून यायची जबाबदारी देखील त्यांनीच घेतलेली आहे. धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एक विकेट घेतली तर आणखीन 1000 रुपये मिळू शकतात. संधी आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि 2000 रुपये खर्च करायची जबाबदारी त्यांचा संपूर्ण मित्र परिवार म्हणतो आम्ही घेणार. 1 रुपये रिटर्न येणार नाही याची काळजी आम्ही घेणार. गोलंदाज तयार. ओ, इथे अपील केली आहे आणि अपील फेटाळली जाते. खताळ साहेब म्हणतात 1000 रुपये पुन्हा एकदा जात आहेत की काय, मात्र वाचले. 41 धावा स्कोर कार्डवर. 6 फलंदाज माघारी परतले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकाला इथे सुरुवात केली जाईल आणि 5व्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. स्नेहभोजनाबद्दल आपण चर्चा करत होतो मित्रांनो. या स्पर्धेच्या निमित्तानं स्नेहभोजन ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले श्री संजय शेठ मुळे साहेब आहेत, अशोक शेठ
मोरे साहेब आहेत, संजय शेठ सूर्यवंशी साहेब आहेत, दिग्विजय शेठ शिंदे साहेब आहेत, सुशांत शेठ राळे साहेब आहेत, त्याचप्रमाणे निशिकांत शेठ पाटील साहेब आहेत. सर्व स्नेहभोजन देणाऱ्या मान्यवरांचं देखील मनपूर्वक आभार. अन्नदान सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून आज आणि उद्या 2 दिवस या ठिकाणी सुरूची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंच्या डोक्यावर आपण जर पाहिलं उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्रास होत असतो उन्हाचा. मात्र या उन्हापासून संरक्षण म्हणून सर्व खेळाडूंसाठी कॅप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले श्री अशोक शेठ यादव साहेब यांचं देखील मनपूर्वक आभार आहे. सर्व बक्षीसदात्यांचा मनपूर्वक आभार असेल. गोलंदाज तयार. यावेळी देखील आपण पाहतोय कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आबा चौधरी साहेब आणि मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बादची एज आणि इथे फलंदाज बाद. आबा चौधरी साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे खूप मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. तब्बल 52 वर्ष त्यांचं वय आहे. खूप वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट असेल, टॅप बॉल क्रिकेट असेल, सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अंपायर म्हणून त्यांनी अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कामगिरी पार पाडली आहे. आणि आज जर आपण पाहिलं ना सकाळपासून मी पाहतोय एकही डिसिजन त्यांचा चुकीचा आला नाही किंवा त्यांच्या डिसिजनवर ऑब्जेक्शन घेतलं गेलं नाही. 0 कॉन्ट्रोवर्शियल स्पर्धा. ही स्पर्धा मोठ्या ताटामाटात संपन्न होताना पाहायला मिळते आहे. वयाच्या 45 वर्षापर्यंत ते ॲज अ आयकॉन म्हणून अनेक स्पर्धांमध्ये खेळलेले आहेत आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. यावेळी चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. 43 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आमचे कॅमेरामॅन देखील आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क करतायत. गोलंदाज तयार. ओहो इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स. कमालीचा फटका. बिग हिट. षटकार. पहिली इनिंग. आपण स्क्रीनवर देखील पाहू शकतो जयदेव शेठ पाटील साहेब स्क्रीनवर आपण पाहू शकतो. या ठिकाणी स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो त्यांचा मित्रपरिवार त्यांची भेट घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ₹1000 रुपयांचं बक्षीस लगेच वितरित केलं जाणार आहे. जयदेव शेठ पाटील साहेबांना खत्रा साहेबांच्या वतीने या ठिकाणी ₹1000 रुपयांचं बक्षीस डिक्लेअर केलं होतं. आमचे कॅमेरामॅन देखील अतिशय चांगल्या प्रकारे हे चित्र कॅप्चर करतायत. स्क्रीनवर आपण पाहू शकतो. बक्षीस लावणं गरजेचं आहे, बक्षीस देणं गरजेचं आहे, कारण एकमेकांवरचं प्रेम असंच वाढत जावं, वृद्धिंगत होत जावं अशी दोनही मान्यवरांना सदिच्छा शुभेच्छा असतील. यानंतर दुसरी इनिंग दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पन्नास धावांचं टार्गेट मैदानामध्ये सेट केले आणि या 50 धावांचं टार्गेट अचीव करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जाईल आणि फलंदाजीसाठी सलामीचे 2 फलंदाज कोण येतील हे देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी, समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करे. घोरपडीला दोर लावून पहाड दुर्गट चढले रे, तुटून पडले मस्तक खाली दुंद दडाने लढलेले, खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडले रे. बाप असे कधी काळ आमुचा, कीर्ती गाजली दिगंतरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार मंडळी, मनपूर्वक सहर्ष स्वागत केले जाते सायंकाळच्या सत्रामध्ये रंगतदार मॅचे स्वराज्य ग्रुप आयोजित गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 7 मध्ये सर्व क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट खेळाडूंचं मी समालोचक दिनेश ठाकूर मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाते. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. 50 धावांचं टार्गेट. बॉलिंग मार्कवर आपण पाहतो सोमनाथ यांना आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडला अनूप, नॉन स्ट्राईक एंडला गौरव. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस दी बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. डॉट बॉल येतोय. कमालीची बॉलिंग इथे मात्र करावी लागेल या टीमला जर सामना जिंकायचा असेल तर. रंगतदार मॅच. एका बाजूला संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव हा संघ मैदानामध्ये पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तेवढाच ताकदवान संघ संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम गजलक्ष्मी 11 धारवाड विरुद्ध जळगाव. जळगाव की धारवाड की जळगाव. कोण जिंकणार, कोण मुसंडी मारणार या स्पर्धेमध्ये आणि दाखल होणार पुढील फेरीसाठी हे देखील पाहणं गरजेचं आहे. रंगतदार मॅच मैदानामध्ये चालू आहे. 50 धावांचं टार्गेट आहे. विजयासाठी 50 बनवायचे आहेत. पहिला चेंडू एक धाव आली आहे. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल. एका धावेवर स्कोर कार्डवर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातो. विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी सागर चव्हाण साहेबांच्या वतीने 1000 रुपयांचं बक्षीस होतं आणि ते बक्षीस या ठिकाणी वितरित केलं जाते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सागर चव्हाण साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी डिक्लेअर केलं होतं आणि ते बक्षीस या ठिकाणी वितरित केलं जाते. 3 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज तयार असतील. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू वाईड असेल. वाईडच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळतोय. 2 धावा स्कोर कार्डवर. 2 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा इनस्विंग होताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 50 धावांचं टार्गेट आहे आणि 50 धावांचं टार्गेट असेल ना, क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही मित्रांनो. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज. अनिश्चिततेनं भरलेला निश्चयकारक खेळ म्हणजे क्रिकेट. सायंकाळच्या सत्रामध्ये देखील सूर्याची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटीज. अनिश्चिततेनं भरलेला निश्चयकारक खेळ म्हणजे क्रिकेट. अविस्मयतेनं भरलेला विस्मयकारक खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे साहसाचा मान. क्रिकेट म्हणजे धाडसाचा अभिमान. क्रिकेट म्हणजे जिद्द आणि चिकाटी. क्रिकेट म्हणजेच प्रयत्नांची पराकोटी. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकोटी करावी लागेल आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. जो प्रयत्न करतो त्याला यश 100% मिळणार. फक्त प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. अपयशानं माणूस खचत नाही. अपयशानं माणूस संपत नाही. जो प्रयत्न करायचे थांबतो ना, तो मात्र संपल्याशिवाय राहत नाही. इथे आपण पाहतोय ओव्हर पिच चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप पिच घेतली आणि पकडला जातोय. सुंदर कॅच. फलंदाज इथे मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. संघाला बसेल पहिला धक्का. दोन धावा, एक षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक विकेट आली आहे. 24 चेंडू 48, 12चा रिकॉर्ड रन रेट आहे. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, तुम प्रयास भी ना करो ये तो बहुत गलत बात है. प्रयत्न करावे लागतील. वाह, कमालीचा फटका. चेंडू सीमा रेषा पार. बिगिट षटकार. षटकार येतोय.
थोड़ा सा डूबूंगा लेकिन फिर तेरा आऊंगा, ए जिंदगी देख मैं फिर जिताऊंगा. या आधीच्या षटकामध्ये आपण पाहतोय थोडस लो स्कोरिंग मॅच, म्हणजे पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा आल्या होत्या. या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार खेळत आपले इरादे स्पष्ट केलेत. अनुप यांनी अनुप आणि प्रकाश ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करताना पाहायला मिळते आहे. गोलंदाज तयार. ओ यावेळी आपण पाहतोय ब्लॉक होल चेंडू ही ताकद आहे या गोलंदाजाची. कमबॅक करणं चांगल्या प्रकारे जाणतात गोलंदाज आणि ही ताकद आहे. या ताकदीवर त्यांनी गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि ती गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळते आहे. यावेळी पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय. अंतर किती गाठेल याकडे लक्ष असणार आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना पाहायला मिळाले, मात्र दूर राहिले चेंडू पासून. चेंडू सीमारेषा पार. चौकार. स्कोर कार्डवर आपण पाहतोय 13 धावा नोंदवल्या जात आहेत. 13 रन्स स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 37 धावांची आवश्यकता असेल. 37 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. 50 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. मॅच अजूनही संपली नाहीये मित्रांनो. गेम इज ऑन. सामना अजूनही ऑन आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक चौकार, एक षटकार आलाय. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू जातोय मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. सीमारेषा पार चेंडू ट्रॅव्हल झाला. मात्र चौकार आहे की षटकार आहे नक्कीच चेक केलं जाईल. स्क्रीनवर देखील पाहू शकतो. प्रेक्षकांनी देखील त्या ठिकाणी सांगितलंय. चौकार येतोय. अगदी मस्तपैकी इम्प्रोवाइज केला शॉट. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू होता. अक्रॉस द बॅट फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू लढवण्याचा प्रयत्न करतील. थोडीशी मिसफील्ड फंबल होताना पाहायला मिळाले. रनआउटची संधी. दूरवर राहिला थ्रो थोडासा. दरम्यान 2 धावा. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. स्कोर कार्डवर 19 धावा. 19 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा बनवल्या गेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर गोलंदाज सोमनाथ यांना पुन्हा एकदा आमंत्रित केले. पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च करत 1 विकेट मिळवून दिली आहे. फलंदाज सूरज यादव यांच्यासाठी बक्षीस येते खताळ साहेबांच्या वतीनं. पहा, जर षटकार खेळला सूरज यादव यांनी तर 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं बक्षीस सूरज यांच्यासाठी खताळ साहेबांच्या वतीनं असेल. साहेब या ठिकाणी मला वाटतं 500चा बंडलच घेऊन आलेत की काय. यावेळी फटका फसलाय. पकडली जातीय कॅच. फलंदाज इथे माघारी परततील. अगदी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास सध्या चालू आहे. 10 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत हा बलिदान मास आहे आणि या शंभू राजांना आपण श्रद्धांजली
नक्कीच अर्पण करूयात. इथे विकेट आली आहे. 19 धावा स्कोर कार्डवर. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत. ओ यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकलाय. वाईड साठी नक्कीच विचारणा केली होती पंचांकडे, मात्र पंच वाईट बॉल कळवत आहेत. मात्र या वाईडच्या विचारणेसाठी मला वाटतं हातातली 1 रन निसटली आहे त्यांच्याकडनं. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज तयार. नीट बोल रे, बटन दाबून काय कळत नाही. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. या षटकातील अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट, त्यानंतर एक व्हाईट बॉल जरूर आला, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. म्हणजे 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली या षटकामध्ये आतापर्यंत. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाही. लास्ट बॉल. यावेळी फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील, गॅप मध्ये खेळलाय चेंडू, सीमा रेषा पार, चौकार. शंभू राजांच्या बलिदान मासाबद्दल आपण चर्चा करत होतो. बलिदान महाराजांनी दिलं आणि या बलिदानाबद्दल सांगायचं झालं तर एक फार छान लिखाण माझ्या भाषणामध्ये आलं होतं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेज प्रकाशी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न तो रुका नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं. जीवा कटे खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, छत्रपति शिवराय का बेटा था वो गलत राह पर चला नहीं. साल 3 से बीत गए पर भूले नहीं बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में आज तेरी जय जयकार है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी जय जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है कोई दुनिया में ऐसा जैसा शंभू राजा था, है कोई दुनिया में ऐसा जैसा शंभू राजा था. युवराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करूयात. गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. 1 धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न इथे नसणार आहे. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. स्कोर कार्डवर आपण जर पाहिलं तर तब्बल 26 धावा, 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी अजून 24 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 24, 9 बॉल 24 हे समीकरण आले. सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. आज होळी देखील आहे. होळीच्या सर्वांना शुभेच्छा. उद्या धुलीवंदन आहे. धुलीवंदनच्या देखील सर्वांना स्वराज्य ग्रुप गोल्ड अँड सिल्वर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा 2024च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहेत. एक 29 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 29, लॉस ऑफ 2 विकेट्स. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दरम्यान 1 धाव. एका धावेच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर 30 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय षटक देखील संपेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवर 30 धावा नोंदवल्या आहेत. विजयासाठी 6 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 हे समीकरण आलंय.
यानंतरच्या मॅचसाठी दोनही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचंय. ते चिटबॉय आहे ना, मेव नाही पाऊस मेव ना. ओम गजलक्ष्मी 11 धारवाड विरुद्ध संघर्ष क्रिकेट क्लब जळगाव या दोन टीम्स मध्ये चालू असलेले मॅच. जळगाव के धारवाड, धारवाड के जळगाव. कोण जिंकणार, कोण असणार या मॅचचा हिरो येणारा काळानिवड मैदानामध्ये सांगून जाईल. एका बाजूला प्रकाश, दुसऱ्या बाजूला देवराज. ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. मोठे फटके खेळावे लागतील, चौकार षटकार खेळावे लागतील. मारना पडेगा चौका छक्का, नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा चौका और छक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. रुपेश शिरकांडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, त्यांच्या माध्यमातून या षटकामध्ये खेळ केला जाईल. 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 20. यानंतरच्या मॅचसाठी दोनही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचंय. यानंतरची मॅच आपण खेळणार आहोत क्रांती फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रविराज ज्वेलर्स विटा. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचंय. क्रांती फायटर्स टीमने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. रविराज ज्वेलर्स विटा या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पहिल्या चेंडूवर इथे आपण पाहतोय चौकार होतोय. मॅच पुन्हा एकदा 30 येताना पाहायला मिळते. मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. या स्पर्धेचा रंग आहे थोडा न्यारा. कोण चढवणार या स्पर्धेचा पारा. गोल्ड अँड सिल्वर चषक जिंकण्यासाठी मांडला या डाव खरा. जो जिंकेल तो नक्कीच गाजवेल हा असं म्हणतं सारा. जो जिंकेल तो नक्कीच गाजवेल हा असं म्हणतं सारा. वाह, कमालीची मॅच. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगून जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करणं गरजेचं आहे. विजयासाठी 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 5 बॉल 16. 2 मोठे फटके सामन्यामध्ये पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमला घेऊन येऊ शकतात. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा बॉल ब्लॉक होल चेंडू होता. कमालीचा बॉल पाहतोय आपण. डॉट बॉल येतोय. लेरो से डर कर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, 100 बार चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना उसका ना करता है, न जाने उसकी रगों में कौन साहस भरता है. आखिर में उसकी कोशिश बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देख और उसे सुधार करो. कुछ किए बिना यूं ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हारा वही है जिंदगी में जो पूरी ताकत से लढा नहीं. 2 बॉल 16 धावांची आवश्यकता. माफ करा 15. यावेळी संधी असेल, कॅच पकडले जाईल, फलंदाज बाद असेल. यानंतरच्या दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचे. लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. हॅलो. सकाळपासून समालोचकचं काम करणारे आमचे स्नेही दिनेशजी ठाकूर यांचं सुद्धा आमच्या ग्रुपतर्फे सहर्ष स्वागत करतो. कारण क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक व्यक्तीचं किती योगदान असतं हे आपल्याला कळतं. प्रकाश यंत्रणा, यूट्यूब, तसंच समालोचनाचं काम एवढं महत्त्वाचं मला पार्ट वाटतो की थोडा वेळ जरी बंद झालं तर एक स्मशान शांतता पसरल्यासारखे वाटते. परंतु प्रत्येक खेळाडूला एक प्रोत्साहन देण्याचं काम आमचे स्नेही दरवर्षीप्रमाणे करतात. त्यांचं खरंच मनापासून सहर्ष स्वागत करतो. असंच आम्हाला योगदान लाभावं हीच सदिच्छा. थँक्यू सर, थँक्यू. आपलं देखील मनापूर्वक आभार असेल.
आमची यूट्यूब लाईव्हची टीम देखील अगदी सकाळपासून आमच्या सोबत जोडली आहे आणि PTC लाईव्हचे संपूर्ण कॅमेरामन्स असतील, आमचे लाईव्ह टेक्निशियन्स असतील, कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय 3 कॅमेराच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. आदित्य सर असतील कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये, त्याचप्रमाणे मयूर असतील, त्याचप्रमाणे विजय असतील आणि लाईव्ह टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर जयवंतदादा कोलते साहेब या ठिकाणी आपल्यासमोर जोडले गेले. तर ही संपूर्ण स्पर्धा आपण सुंदर अशा प्रकारे लाईव्ह स्क्रीनवर देखील पाहू शकतो. स्क्रीनसाठी ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत केले श्री प्रथमेश सर देखील आपल्यासमोर जोडले आहेत आणि त्याचप्रमाणे 3 अनुभवी पंच देखील या स्पर्धेच्या निमित्तानं जोडलेत. आमचे स्कोरर व्यंकटेशजी देखील